आपण एखादा तरी असं प्रोडक्ट बनवू शकतो का की लोकांपर्यंत ते पोचल्यानंतर त्यांनी फक्त वाहा वा वा असं म्हटलं पाहिजे. पण कुठेतरी एक तो किडा लागला होता की मला काहीतरी चांगलं लोकांपर्यंत पोचवायचंय. ते मनामध्ये असं रुतत गेलं ते. मी म्हटलं आता मी बंदच करणार आहे व्यवसाय, आता मी इकडे लक्षच देणार नाही. पण त्या एका मैत्रिणीमुळे तो मला चालू ठेवायला लागला. त्यापेक्षा आपण इथे थांबूया. एक क्षण विचार येतो, पण मग विचार करतो की हे आता एवढं सगळं केलंय आपण, त्याचं काय करायचं. मग ते कुठेतरी आपल्याला सांभाळायला पाहिजे. हाय, हॅलो, नमस्कार. एनपी क्रिएशन द्वारा प्रस्तुत गप्पा टप्पा या सेगमेंटमध्ये मी रुपाली तावरे तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर आज ह्या आपल्या नव्या कोऱ्या सेगमेंटमध्ये आम्ही घेऊन आलो आहोत एक महिला उद्योजिका, ज्यांचं नाव आहे सौ रुचिता विचारेताई. रुचिताताई यांना महिला उद्योजिका म्हणून बरीच पुरस्कार मिळाले आहेत. तसेच बऱ्याच एक्झिबिशन मध्ये व गव्हर्नमेंट बिझनेस एक्स्पो मध्ये सुद्धा रुचिता फूड्स चा स्टॉल मुंबईत नव्हे तर मुंबईच्या बाहेर सुद्धा लावण्यात येतो. रुचिताताई, आपण सर्वप्रथम तुमच्या व्यवसायाबद्दल जाणून घेऊया. म्हणजे ही सुरुवात कशी झाली? बाळकडू घरूनच होतं की तुमच्या डोक्यात काही थॉट आला आणि सडन तुम्हाला असं वाटलं की आपण हे स्टार्ट करूया? नमस्कार रुपाली. एनपी क्रिएशनचं आणि तुझे खूप आभार की तू मला स्वतःहून एक आग्रहाचं आमंत्रण दिलंस आणि मी ते आले. बाळकडू वगैरे नाही. व्यवसायामध्ये काही जण असतात किंवा काही जण नोकरी करण्यामध्ये इंटरेस्टेड असतात. बरोबर. माझं तसं मी आधीपासून नोकरीच करत होते. शेअर मार्केटमध्ये काही वर्ष होते. अच्छा. नंतर एअर इंडियामध्ये काही वर्ष होते. आणि मग हळूहळू ते सगळं बंद झाल्यानंतर, म्हणजे आपण नोकरी केल्यानंतर घरी बसतो. बरोबर. तर असे थोडेसे डोक्यात विचार होते की काहीतरी करायचंय, पण नक्की काय करायचं कळत नव्हतं मला. आणि अशातच मी कपड्यांच्या व्यवसायामध्ये उतरले होते की ओके. कपडे घ्यायचे आणि विकायचे. क्लोथिंग अँड हा. तर पण त्याच्यामध्ये असं मला जाणवलं की आपण लोकांना क्वालिटी नाही देऊ शकत आहे. जी गुणवत्ता असते ती गुणवत्ता आपण लोकांपर्यंत पोहोचू शकतो. दुसऱ्याचा माल आपण विकतोय आणि तिथे आपलं समाधान नसेल तर लोकांपर्यंत आपण नाही पोहोचू शकत. ते समाधान त्यांना देऊ नाही शकत आहे. मग असाच एक विचार आला माझ्या मनामध्ये. असंच आपण सहज विचार तोच एक थॉट असतो की नाही आपण विचार आला की आपण एखादा तरी असं प्रोडक्ट बनवू शकतो का की लोकांपर्यंत ते पोचल्यानंतर त्यांनी फक्त वाहा वा वा असं म्हटलं पाहिजे. पण ते कुठे करायचं, काय करायचं हे काय माहित नव्हतं. मग असं शोधत गेले की कुठे ट्रेनिंग असतं, कुठे काय असतं. मग त्याच्यामध्ये मला असं कळलं की MSME ची काही ट्रेनिंग असतात. गव्हर्नमेंटचे बरेचसे महिलांसाठी आता बऱ्याचशा गोष्टी गव्हर्नमेंटने खुल्या केल्या आहेत. म्हणजे बाजारपेठ तर खुली आहेच, पण स्वतः तुम्ही काहीतरी बनवून लोकांपर्यंत पोहोचवू शकता. ही जी ताकद जी त्यांनी दिली आहे ना, बरोबर. ती गव्हर्नमेंटला खरोखर आभार मानले पाहिजे त्यांचे. आणि असंच एक शोधता मला पेपरमध्ये एक बातमी मिळाली की वाचली मी. तेव्हा पेपरमध्ये जाहिराती असायच्या की अर्ना सोल्युशन म्हणून एक दादरला इन्स्टिट्यूट आहे. हे कुठल्या काळातलं आहे तुमचं जे विचार तुम्ही केलात? व्यवसाय मी म्हणजे थोडे छोटे मोठे व्यवसाय मी करतच होते. नोकरी करत असताना पण असंच करत होते. पण स्वतःचं काहीतरी करावं असा माझा कधी विचार नव्हता की आपण म्हणतो ना की मला व्यवसायात उतरायचंय की मला पॅशन असतं ते. तसं पॅशनेट वगैरे नव्हते मी. पण कुठेतरी एक तो किडा लागला होता की मला काहीतरी चांगलं लोकांपर्यंत पोचवायचंय. ते मनामध्ये असं रुतत गेलं ते. मग काय बनवायचंय मला नाही माहिती, पण मला काहीतरी करायचंय. मग ते तुमचं ब्युटी प्रोडक्ट असेल, लोणचं पापड असेल किंवा आणखीन काही असेल. पण ते लोणच्याची बरणी मला कधीतरी दिसायची की लोणच्याची बरणी मला लोकांपर्यंत पोहोचवायची की माझं घरगुती लोणचं. असा एक साधा एक विचार असायचा. म्हणजे कुठलंही एकच प्रोडक्ट, असं भरपूर प्रोडक्ट पाहिजेत असं काही नाही. बरं. एकच प्रोडक्ट ते मी तुला समजा दिलंय गिफ्ट. तसंच मी घरी आले आणि तुम्हाला दिलंय आणि तुला ते आवडलंय. बरोबर. ती समाधानाची पोचपावती जर मला मिळते तर पैशाची व्हॅल्यू 0 असते. एक्झॅक्टली. तर ते समाधान मला कुठेतरी हवं होतं आणि मग त्या दृष्टिकोनातून मी विचार करायला लागले. आणि मग तिथे MSMEचे ट्रेनिंग घेतलं. त्याच्यामध्ये बरेचसे म्हणजे जवळजवळ 26च्या वरती प्रोडक्शन कसं करायचं, पॅकेजिंग कसं करायचं, लोकांपर्यंत मार्केटिंग पर्यंत कसं पोहोचायचं, हे सगळं तिथे शिकवलं गेलं. अच्छा. आणि भरपूर होतं. मग त्याच्यामध्ये म्हणजे अगरबत्तीपासून, लोणच्यापासून आणखीन कपड्यांच्या याच्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग, सगळं मॅन्युफॅक्चरिंग तिथे शिकवलं जातं. ओके. आणि ते शिकता त्याच्यामध्ये हा डिहायड्रेशन प्रोसेस एक 1 डे ट्रेनिंग त्याच्यामध्ये
म्हणजे त्या संपूर्ण ट्रेनिंगच्या प्रोग्राममध्ये ते होतं. ओके. आणि ते डिहायड्रेशन प्रोसेस बघितल्यानंतर मला असं वाटलं की हे काहीतरी वेगळं आहे. की युनिक काहीतरी. युनिक आहे आणि ते लोकांना अजूनही तेवढी पोहोचलं नाहीये. एक्झॅक्टली. आणि त्याच्यामधून आपण चांगली गुणवत्ता लोकांपर्यंत पोहोचवू शकतो असं मला आतून जाणवलं की मला त्याच्यावरच काम करायचं. आणि मग त्याच्यात मी तिथे लेमन ग्रास वरती काम केलं होतं मी. ओके. प्रोजेक्ट पण सबमिट केला होता. पण मग लक्षात आलं की नुसताच लेमन ग्रास आपण लोकांपर्यंत नाही पोहोचवू शकत. बरं. मग लेमन ग्रास घेणारे किती आहेत? फार फार तर चहा पिणारे. हो. मग ते काय आपल्या पावसात लेमन ग्रास जो मिळतो तो आपण गुंडाळी करून चहामध्ये टाकतो. पण त्याच्यामध्ये आणखीन व्हरायटीज काय आणू शकतो? म्हणून मग मी चहा मसाल्यावर ट्राय केला. म्हणजे प्रयत्न केला की चहा मसाल्याची एक R&D तयार केली. म्हणजे त्याचं एक प्रोडक्ट असं. हे आणि तुम्ही सगळं एकटंच करत होता हे मी एकटाच करत होते. आणि चहा मसाला तयार केल्यानंतर आता बाजारपेठेमध्ये भरपूर चहा मसाले आहेत. माझ्याकडे काय येतील लोक? बरोबर. आणि मार्केटिंगचं तसं नॉलेज नव्हतं. आपण व्हॉट्सअपला पाठवतोय, छोटे एक्झिबिशन भरतोय, लोक येतात घेऊन जातात एवढंच माहितीये. पण लोकांपर्यंत पोहोचणार कसा? कारण एव्हरेस्ट पासून सगळे चहा मसाले, बऱ्याचशा कंपन्या चहा मसाल्यामध्ये आहेत. आणि म्हणजे मसाले आहेत तर त्यात आता चहा मसाला पण ऍड झाला सगळ्याच कंपनीचा. सगळ्याच कंपन्यांचा आहे. पूर्वी काही ठराविक कंपन्या होत्या ज्या ब्रँडेड कंपन्या होत्या. आपण बाहेर गेलं की एक ब्रँड आपल्याला माहिती असतो की ह्या ब्रँडचं सोसायटीचा चहा प्यायचा आहे तर सोसायटीचाच आपण उचलणार. तर ते बरेचसे मोठे ब्रँड आपण बघितलेले असतात. पण आपला चहा मसाला कोण घेईल? पण जेव्हा मी त्या प्रोसेसमध्ये काम केलं, डिहायड्रेट व्हेजिटेबल्स आणि फ्रुट्स या प्रोसेसमध्ये काम केल्यानंतर चहा मसाला हा नॉर्मल आपण सगळे स्पायसी मिक्स करून, म्हणजे गरम मसाले असतात ते एकत्र करून आपण चहा मसाला बनवतो. मग त्याच्यात आपण काय वेगळं पण देतोय. तर त्या मशीनच्या प्रोसेसमध्ये केल्यानंतर त्याची चव जी इतकी एनहान्स होते ना, म्हणजे एक वेगळीच चव लागते त्याची. म्हणजे तुम्ही चहाचा एक घोट घेतला तर तुम्हाला ते कळतं. नुसतं लेमन ग्रास त्याच्यामध्ये घातल्यानंतर तुमचं पित्त जे असतं, पित्त हा प्रकार आपण ऍसिडिटी. जर पित्त म्हणतात चहा घेतला की पित्ताने त्रास होतो. पण अशा माझ्या बरेचसे ग्राहक आहेत जे म्हणतात आमचं पित्त होणार ह्या भीतीने आम्ही चहा घेत नव्हतो, आता आम्ही चहाचे वेडे झालो. मी इतकं त्या लेमन ग्रासचे उपयोग आहेत जे बरेच आपल्याला माहिती नसतात. दुसरा उपयोग म्हणजे गाणारे जे लोक असतात. बरोबर. नुसताच लेमन ग्रास म्हणजे गवतीच्या उकळत्या पाण्यामध्ये उकळत्या पाण्यात सकाळी सकाळी प्या. तुमचा आवाजाची पोत इतकी सुंदर होते, म्हणजे तो वेगळाच असतो. आणि खूप जण गाणारे लोक हे पित असतील. म्हणजे मी सगळ्यांचं माहिती नाही, पण काही ठराविक लोक मला माहिती आहेत. गरम पाणी आणि ते टाकतात आणि गाण्याची पोत एकदम छान होते त्यांची. आणि बाकीचे 2-3 इन्ग्रेडियंट्स आहेत, म्हणजे आलं आहे त्याच्यामध्ये, हे डिहायड्रेट प्रोसेस करून त्याच्यामध्ये ऍड केले, त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. बाहेर कसं सुंठ पावडर, तर सुंठ पावडर बऱ्याच दिवसापासून ती वाळवलेली असते. आम्ही ती ताजी घेतो आणि ती ताजी पावडर तयार करतो आणि त्याच्यामध्ये ऍड करतो, हे करतो. त्याच्यामुळे त्याचं एक वेगळे पण येतं. म्हणजे तुम्ही नुसतंच, आता तुम्ही इथे बघितलं ना, इथे चहा मसाला आहे, फक्त वास घ्या. फारच छान. यात लवंग किंवा विलायचीचं जास्त मला, आणि आलं भरपूर काही येतोय स्मेल. म्हणजे नुसत्या वासानेच लोक असं, मी तिथे एक्झिबिशन जेव्हा ओपन करतात आधी फक्त वास देतो, चहा प्यायला देतच नाही. आधी चहाचे बनवून ठेवलेलं असतं, तर आधी वास घ्या. त्या वासानेच लोक म्हणतात नाही आधी पॅकेट दे मग आम्ही चहा पितो. की ही दाद असते. बरोबर. ती आम्हाला लगेच आम्हाला त्याचा रिझल्ट मिळतो, की समोरचा माणूस लगेच आम्हाला सांगून जातो. वाट बघायला नाही लागत की तुम्ही चहा कधी बनवाल आणि नंतर तुम्ही आम्हाला फीडबॅक कधी द्याल. पण मग सुरुवात तसं म्हणजे काय ठरवलं आणि मग म्हणजे तो चहा मसाला तयार झाला. नंतर आमची एक काय म्हणतात मीटिंग असते, किंवा शेवटच्या दिवशी आपण प्रोजेक्ट सबमिट करतो, तेव्हा मी प्रोजेक्ट सबमिट केला होता. आणि तेव्हा चहा मसाला तिथे सगळ्यांना, म्हणजे चहा मसाला मी
असं पॅकेजिंग करून ठेवलं होतं, जसं मी आता इथे केलंय ते छोटे छोटे पॅकेज ठेवले होते. काय करायचं अजून ठरवलं नव्हतं, पण चहा मसाला मी तिथे एक सगळ्यांना दाखवण्यासाठी असा ठेवला होता. तर तिथल्या ज्या मॅडम होत्या तर त्या म्हणाल्या की आपण चहा बनवूया आणि तो सगळ्यांना सर्व करूया. ओके. तर साधारण 15-20 जण होते तिथे बसलेले आणि सगळ्यांना तो चहा दिला गेला. पण तोपर्यंत कोणाला सांगितलं नव्हतं की हा अरे वा. विद्यार्थ्यांनी ओके, बनवलंय सरप्राईज. किंवा. आणि चहा प्यायल्यानंतर त्यांनी सगळ्यांनी त्या मॅडमना सांगितलं की मॅडम आजचा चहा खूप छान झाला. तर तिथेच त्या दोघांनी सांगितलं, बघितलं तुम्हाला चहाची तारीफ मिळाली आता तुम्हाला तिथे. तिथेच मला असं क्लिक झालं की मग हेच प्रोडक्ट आपण पुढे का घेऊन जाऊ नये. तर पहिलं प्रोडक्ट माझं चहा मसाला आणि मग त्याच्यानंतर मग ते सुरुवात वेगवेगळे प्रोडक्ट तयार झाले. आणि हे कुठल्या वर्षापासून स्टार्ट 2017 ते 2018 मध्ये मी घरूनच करत होते. म्हणजे बाहेर मी अजून चालू केलं नव्हतं. छोटंसं मशीन घेतलं होतं, घरीच सेटअप तयार केला होता आणि मग तिथून सुरुवात केली. फक्त चहा मसाला, मिल्क मसाला, आलं पावडर आणि लेमन ग्रास असे 4 प्रोडक्ट मी माझे तयार घरातच करत होते. ओके. आणि व्यवस्थित चालत होतं म्हणजे पहिलं प्रोडक्ट मी माझ्या मैत्रिणीला दिलं. लोकांना विकायचं कसं हा परत प्रश्न येतोच ना आपल्याला. राईट. ती तर मला म्हणाली, अगं मी कधी आयुष्यात चहा मसाला टाकून चहा प्यायले नाही. अच्छा. मी म्हटलं आता ते गिफ्ट दिलंय, तू काय करायचं ते तू ठरव. ती म्हणते पहिल्या दिवसात जस्ट म्हटलं तू एवढं प्रेमाने दिलंस मी करून बघतीये. आणि तिने चहा बनवला. सवयच लागली. ती सगळ्याची टॉप क्लायंट माझी आता. अच्छा. आणि गंमत फर्स्ट क्लायंट आणि टॉप क्लायंट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोविडमध्ये तर आपल्याला कच्चा माल मिळणं पण मुश्किल होतं. कोविडमध्ये मी पूर्ण बंद ठेवायचा विचार केलेला की आता आपण नको करूया. आपल्याला परवडणार पण नाही आणि बाहेरचा जो कच्चा माल जो येतोय तो इतका कुजलेला येत होता. म्हणजे गाड्या येत होत्या, भाज्यांच्या गाड्या येत होत्या आपल्याकडे, पण ती क्वालिटी नव्हती. म्हणून म्हटलं नको, आपण लोकांना फसवायचं नाही. कारण आपलं ते तयार झालंय ना की आपल्याला चांगली गुणवत्ता देता येत असेल तरच उतरायचं, नाही ते नाही उतरायचं. आणि तुमच्या माइंडमध्ये ते सेट होतं की क्वालिटी परफेक्ट द्यायची. तर तिचा फोन आला, अगं माझा चहा मसाला संपलाय, मी बाकीच्या ब्रँडची नावं घेत नाही, कारण प्रत्येकाचं ब्रँडचं एक वेगळं हे असतं. त्यामुळे 3 ब्रँडचे मी बॉक्स आणलेले आहेत आणि असे मी टाकून दिलेले आहेत. अशा भाषेत मला तिने सांगितलं, मग तू काही कर, मला चहा मसाला पाठव. वा. मी म्हटलं आता काय करू, आता आलं तरी कुठून आणू मी, कारण मला जे मिळतंय ते कुजलेलं मिळतंय, पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत आहे. मग मी माझ्या मित्राला फोन केला, जो सातारा वगैरे साईडला राहणार. मी म्हटलं तुमचं काही येत असेल माल तर माझ्या घरपर्यंत पोचवायची व्यवस्था करा. बरं. मग त्यांनी थोडी मदत केली. मग माझ्यापर्यंत माल येत गेला. तोपर्यंत क्लायंट थोडेफार जमले. थोडेफार जमले होते. आणि कोविडमध्ये हायेस्ट चहा मसाला माझा विकला गेला. हो, ऍक्च्युली तेव्हा तर हेच सांगायचंय. तेव्हा मला असं वाटलं नव्हतं. मी म्हटलं आता मी बंदच करणार आहे व्यवसाय, आता मी इकडे लक्षच देणार नाही. पण त्या मैत्रिणीमुळे तो मला चालू ठेवायला लागला. ब्लॅक टीवर जास्त जोर होता सगळ्यांचा आणि त्यात हे सगळे मसाले युज करायला सांगितले. मुंबईमध्ये इव्हन डॉक्टर्स पण सांगत होते की तो आलं आणि काय लवंग वगैरे ते युज करून तो चहा प्या म्हणून. बरोबर. लोक काढा करून काढा, उकाळा. इव्हन लहान मुलं जी असतात ना, लहान मुलांना सर्दी खोकला वगैरे काही झाला असेल तर त्याच्यामध्ये थोडंसं मध घाला, गोळी तयार करा. कारण मुलं काही चहा पित नाही. चहा प्रेमी आता जरा वाढू लागले सगळे, पण तेवढं चहा मुलांना दिलं जात नाही. म्हणजे मुलांना सवय, ती वाईट सवय म्हणून असं समजलं जातं. तर ते माझी अमेरिकेची कस्टमर आहे, जी ती भारतातलीच आहे, पण तिला माझ्या मैत्रिणीने काहीतरी गिफ्ट दिला होता चहा मसाला. तर तिचा मला व्हॉट्सअपवरती मेसेज आला की आम्ही ते गोळ्या करून दिल्या आमच्या मुलांना, त्यांना खोकला लागला होता. मग ते क्लायंटच सांगतात आम्हाला, म्हणजे कस्टमर्स आपले सांगतात की आम्ही कशा पद्धतीने वापरतोय, तुम्ही हे लोकांना सांगा की तुम्ही फक्त सांगताय की चहा मसाला आम्ही विकतोय, असं नका सांगू. युजफुल आहे. तर त्यांनी त्या गोळ्या वगैरे केल्या आणि त्यांनी फोटो पाठवले, बघा हे मुलांना आम्ही दिलं, 3 दिवस मुलांचा खोकला गेला, सर्दी कमी झाली. म्हणजे ते हेही आम्हाला लक्षात आलं. मग ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत, त्यांना मी त्यांची पेशंट आहे, तर त्यांना मी सहज दिला होता. तर त्यांनी पण मला सांगितलं की त्यांना सांगा उकाळा करून प्या. त्यांनी स्वतः उकाळा करून 3 दिवस प्यायला, सर्दी झाली होती म्हणून.
आणि ते म्हणजे तू दिलाच होतास मला, तर मी वापरला. त्यामुळे 3 दिवसात माझी सर्दी गायब. म्हणजे आयुर्वेदिक डॉक्टरकडून मला तिकडूनच हे आलं तर उत्तम मग काय. अभिप्राय आला. त्यामुळे चहा मसाला म्हटल्यानंतर की मी अगदी डोळे झाक लोकांपर्यंत ते पोहोचवते. इतकं सुंदर प्रोडक्ट झालं. कमाल कमाल. आणि मग ते हळूहळू सुरू झालं. ओके. मग 1 वर्ष 2 वर्ष गेली असतील ना आपली कोविडची 2 वर्ष. 2 वर्षाचा मध्ये एक शांत झालं सगळं. हो. मग नुसता चहा मसाला असं चालू होतं. मग काही जणांचे असे विचारणा झाले, की तुम्ही डिहायड्रेट प्रोडक्ट मध्ये काम करता. म्हणजे पुढूनच हे हो, करण्यात हो. आलं. तर मशीन छोटीशीच होती माझी. पण मग काही फार्म हाऊसवाले, काही डॉक्टर आहेत, जे डायटिशियन्स डॉक्टर आहेत. तर त्यांच्या विचारणा झाली, की तुम्ही आम्हाला भाज्या किंवा फळं असं काहीतरी करून देऊ शकता का? तर माझी त्याची तेवढी कॅपॅसिटी नव्हती, की मशीनची कॅपॅसिटी नाही तेवढी. आणि मी घरामध्ये ती ड्राय करतो आपण. ट्राय करतो. आता थोडक्यात त्याचं म्हणायचं तर डिहायड्रेट आता व्हेजिटेबल्स म्हणतात. तर ह्या ज्या भाज्या आहेत. प्रोडक्ट्स बद्दल विचारणारच आहोत तुमच्या. हो. इथे बरीच प्रोडक्ट्स दिसत आहेत. हो. तर ह्या सगळ्या ज्या भाज्या असतात ना, त्या भाज्या पूर्णपणे सुकवल्या जातात. एक काही नॉर्मल टेम्परेचर असतं. आता त्याच्यामध्ये कसं तर स्प्रे ड्राईंग असतं. डिहायड्रेशन प्रोसेसमध्ये. ज्याच्यामध्ये बल्क क्वांटिटीमध्ये करायचं असेल तर स्प्रे ड्राईंग प्रकार असतो. ट्रे ड्रायर असतो आणि फ्रीज ड्रायर असतो. असे 3 प्रकार आहेत त्याचे. स्प्रे ड्राईंग मध्ये तुमच्या खूप मोठी हे लागते त्याला इन्व्हेस्टमेंट तर मोठी लागतेच. आणि मॅनपॉवर पण तेवढी आणि मशिनरी तेवढी खूप मोठी असते ती. पण ते मला वाटतं 2 तासात तुमचं प्रोडक्शन तयार होतं. एवढी त्याची कॅपॅसिटी असते. पण ते खूप मोठ्या लेवलचं असतं. बरोबर. आणि दुसरी ट्रे ड्रायर आहे जी मी करते. ट्रे ड्रायर म्हणजे तुमचं फ्रीज सारखं युनिट असतं ते. आणि त्याच्यामध्ये तुम्ही ते सुकवतात भाज्या. बरं. आणि त्या भाज्या पण योग्य टेम्परेचरला सुकल्या गेल्या बरोबर. भाज्यांचं हे बघून की या भाजीला किती प्रत्येक भाज्याचं तास तर असतात, पण ती योग्य टेम्परेचर त्याला दिलं पाहिजे. जर ते नाही दिलं तर तुमची न्यूट्रिशन व्हॅल्यू 0 होते. तर ती न्यूट्रिशन व्हॅल्यू तुमच्यापर्यंत म्हणजे आपण भाज्या तर अशा कच्च्या भाज्या आपण खातो, आपल्याला न्यूट्रिशन व्हॅल्यू मिळतात म्हणून आपलं शरीर सुदृढ होतं. पण त्या न्यूट्रिशन व्हॅल्यू टिकवणे गरजेचं असतं. नाहीतर आपण उन्हात सुकवलं काय आणि असं सुकवलं काय. तर ते टेम्परेचर व्यवस्थित दिलं नाही तर ते न्यूट्रिशन व्हॅल्यू 0 होतं. मग मी फक्त विकतीये. तर तसं व्हायला नाही पाहिजे. ते सगळं म्हणजे त्याची लॅब टेस्टिंग, त्याच्या जेवढ्या टेस्ट असतात त्या सगळ्या केल्या जातात आणि मग ते लोकांपर्यंत पोहोचवलं जातं. अच्छा. हे टेस्टिंग वगैरे पण आपल्या थ्रूच होतं, कंपनी थ्रू? नाही, पाठवावं लागतं? लॅब टेस्टिंग वेगवेगळ्या आहेत. गव्हर्नमेंटच्या आहेत, प्रायव्हेट आहेत. तर तिथे आपण ती टेस्ट करतो. म्हणजे प्रोडक्ट तयार झाल्यानंतर ते टेस्टला पाठवतो आणि मग ते लोकांपर्यंत. एकदा आपल्याला कळलं की ह्याचं आपल्याला जी गुणवत्ता आहे ती व्यवस्थित आली आहे की मग ती पॅकेजिंगला जाते. बरोबर. ठीक आहे. तर आता एवढे सारे प्रोडक्ट्स इथे ठेवले आहेत, तर आपण प्रोडक्ट्स बद्दल पण जाणून घेऊया. म्हणजे आमच्या रसिक प्रेक्षकांना पण कळेल की काय काय आहे. बरोबर. आता हे जे आहे तर ह्याची तुम्ही टेस्ट जरा चव घ्या आणि सांगा मला काय आहे. पायनॅपल. यालाच डिहायड्रेट फूड म्हणतात की कसं? हे डिहायड्रेट, हे सुकलेलं आहे. उत्तम आहे पण. टेस्ट खूपच आणि रॉ आणि नॅचरल जशी आहे तशीच वाटते. म्हणजे प्रत्येक फळं अशा पद्धतीने सुकवली जातात. आणि मग त्याच्यामध्ये यात कोणती कोणती आहे? सगळी आहेत. म्हणजे चिकू आहे, पायनॅपल आहे. चिकू मी नाही ऐकलंय. ऑरेंजेस, मँगो आहे. म्हणजे जेवढी आपली फळं बाजारात मिळतात ती सगळीच्या सगळी फळं आपण डिहायड्रेट करू शकतो. आणि ऍज अ स्नॅक्स म्हणून तुम्ही खाऊ शकता. आता फक्त ह्याच्यामध्ये मी फ्रूट रोल आणलेलं नाहीये. जसं आंब्याची पोळी असते तशी प्रत्येक फळाची पोळी आपण करू शकतो. प्रत्येक फळाचे रोल आपण करू शकतो. आणि कुठेही जाताना आपण ती सहज खाऊ शकतो. आंब्याची पोळी आपल्याला माहितीच आहे, करतोच आपण. पण बाकी असं तर पायनॅपलचं पोळी तयार होते. म्हणजे पायनॅपलची फ्रूट रोल तयार होते, पपयाचा फ्रूट रोल तयार होतो. तर ते सगळे फ्रूट रोल तयार होतात. म्हणजे स्नॅक्स म्हणून आपण कुठेही कसे. आणि मुलांसाठी पण ते छान आहे, हेल्दी. मुलांना प्रचंड आवडतं. मला वाटतं ह्या दिवाळीत फ्रूट रोल जास्तच गेले आमचे. काय मस्त.
ओके. आणि पुढे दुसरे आता कोणते ह्या ज्या प्रॉडक्ट्स? भाज्या आहेत, आता हे बघा, हे रॉ मँगो आहे, म्हणजे कच्ची कैरी म्हणतात ना. अच्छा. हो हो हो. ज्याची आपण त्याची चव घ्या. टेस्टी आहे. काय आहे? आय गेस खोबरं आहे. आपण साधी खोबऱ्याची हिरवी चटणी घरी हिरवी बनवतो ना, चटणी. तीच ओ आहे. माय गॉड. अच्छा, ही ड्राईड आहे. ड्राईड आहे. वाव, दॅट्स आपण ग्रेट. लसणीची चटणी लाल हो हो खातो, हो हो. हिरवी चटणी ड्राईड कधीच कोणी मला खाल्ली वाटतं हे नसेल. फारच युनिक आहे आणि हे मी कुठेच नाही बघितले. सो तर ती ही सगळी, म्हणजे हे सगळे डिहायड्रेट करून तयार केलेल्या गोष्टी आहेत. हे फार युनिक आहे. आणि मग याची शेल्फ लाईफ काय असते? कुठपर्यंत साधारण हे एक्सपायरी डेट 9 वगैरे असं? महिन्यापर्यंत आपण सेल्फ लाईफ देऊ ओके. शकतो. मी शक्यतो 6 महिन्यापर्यंत देते, कारण लोक जितक्या लवकर ते संपवतील. मेन्शन पण असतं. हा, मेन्शन असतं. शक्यतो आम्ही 6 महिने देतो. जेव्हा बाहेरगावी पाठवायची वेळ येते तेव्हा आम्ही 9 महिन्याची सेल्फ लाईफ देतो. त्याला कारण एवढंच असतं की त्यांच्या शॉपमध्ये किंवा त्यांच्या सेल्फवरती चढण्यापर्यंत तो तेवढा वेळ जातो, इथून तिथपर्यंत पोहोचण्यासाठी. हा, मी त्यावर येणारच होते की प्रोसेसिंग कशी आहे. 9 महिनेपर्यंत आरामात आपलं हे प्रोडक्ट चालतं. ह्याच्यामध्ये कुठलंही प्रिझर्वेटिव्ह वापरलेलं गेलं नाही. सो मग ते प्रिझर्व कसं राहतं? नाही वापरलंय तर मग नॅचरली कसं? नॅचरल प्रोडक्ट आहे ना, म्हणजे हे नैसर्गिक प्रोडक्ट आहे. त्याच्यामध्ये फक्त जे आपण डिहायड्रेट प्रोसेस करतो त्याच्यामुळे त्याचं सेल्फ लाईफ वाढतं. त्याच्यामध्ये फक्त त्याची एवढीच काळजी घ्यावी लागते. आता समजा हा कांदा आहे. अच्छा, कांदा पण आहे? हो, हा कांदा डिहायड्रेट केलेला आहे. हा उघडल्यानंतर लगेच तुमचा बंद करणं गरजेचं आहे. म्हणजे मी उघडलं आणि लगेच बंद कारण नंतर ते असे फारच आणि मग तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून द्या. फ्रीजमध्ये तुम्ही वर्षभर ठेवू शकता. वर्षभर त्याला काही होत नाही. ऍक्च्युली आणि वातावरण आपलं थोडं ह्युमिड असल्यामुळे ते लगेच कांदा होतो, ओपन केल्यावर तो लगेच वापरला पाहिजे असं असतं. हवा लागली ना, हवा लागली की नरम पडतं. जसं आपण बिस्किटचा पुडा उघडा ठेवतो, राईट राईट राईट, थोड्या वेळाने नरम पडतो. मग आपण तो खात नाही, तो खराब नाही होत, तो खात नाही. नरम पडल्यावर आपण फारसं लक्ष नाही देत त्या. सो प्रोसेस्ड फूड्स आणि ऍज कम्पेअर टू प्रोसेस्ड फूड्स हे किती बेनिफिशियल आहे हेल्थ वाईज? ह्याच्यामध्ये तुमचं कुठलंही प्रिझर्वेटिव्ह नाहीये, त्यामुळे तर प्रिझर्वेटिव्ह कशाला? तुम्हाला जास्त टिकवण्यासाठी आपण प्रिझर्वेटिव्ह वापरतो. बरोबर. तुम्हाला 2 वर्षाची सेल्फ लाईफ द्यायची आहे, तर तुम्हाला मग प्रिझर्वेटिव्ह गरजेचंच असतं. बरोबर. तुम्ही मग तेवढा वेळ थांबू नका ना. तुम्ही जर काय म्हणतात, स्वतःच्या हेल्थकडे लक्ष देताय. जसं आपण जिम मध्ये जातो आणि आपल्याला ते कच्चं फळं वगैरे खायला देतात किंवा जे खायला देतात ते त्यावेळेचं आपण संपवतो ना. तसंच तुम्ही 6 महिन्यात हे वापरा ना. 6 पेक्षा ते कमीच मला वाटतं. म्हणजे तेवढ्या लवकर तुम्ही जेवढं खाल तेवढं तुमचं काय म्हणतात, तुमच्या शरीराची पोषक तत्वे तेवढीच तुम्हाला लवकर आणि चांगल्या पद्धतीने मिळतील. राईट राईट राईट. तर ते एक आहे. आता ह्याच्यामध्ये पावडर पण येते, कांदा पावडर. जसं आता इथे कांदा पावडर नाही, पण लसूण पावडर आहे. हो. आता हा लसणीचा एक कांदा, आपण जो पूर्ण लसणीचा एक कांदा म्हणजे 1 चमचा पावडर. अच्छा. हा, मग त्या 1 चमच्यामध्ये आपण किती वापरायचे? एवढी खूप स्ट्रॉंग असते, तर हिला वास येतोय. प्रचंड स्ट्रॉंग आहे. जिथे लसूण वापरता तिथे तुम्ही ही पावडर वापरा. पास्ता आणि मला वाटतं याच्यामध्ये ही सर्रास वापरली जाते. पास्ता, सूप. हो, पास्तामध्ये सर्रास वापरली जाते. तर जिथे जिथे लसूण आहे तिथे तुम्ही पावडरही वापरा. आणि ती पावडर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवली, वर्षभर आरामात राहते. मी तुमचं स्वतः टोमॅटो पावडर जे आहे ते युज केलंय. फार उत्तम आहे ते. आणि मला आणखी पण सांगा कुठले कुठले प्रॉडक्ट्स आहेत. आता ही मिरची आहे, ज्या मिरच्या आपण रोज वापरतो. अच्छा, ड्राईड आहे. तर मिरचीच्या ऐवजी हे टाका. आपल्याला जेव्हा असं वाटतं की आपण हा डायरेक्ट काय म्हणतात लगेच वापरू शकत नाही, तर कसा वापरायचा असा प्रश्न पडतो. तर थोडंसं कोमट पाणी करा. त्याच्यामध्ये आता समजा कांदा तुम्हाला भाजीसाठी वापरायचा आहे, मला असा टाकताना जरा हे वाटतंय, तर तुम्ही काय करा, थोडंसं कोमट पाणी घ्या, त्याच्यामध्ये थोडा वेळ 5 सेकंद ठेवा. पुन्हा तो फुलतो. अरे वा. आणि मग तुम्ही भाजी नॅचरल असल्यामुळे असतो. आणि तळून तुम्ही घेऊ शकता. बिर्याणी जेव्हा आपण बिर्याणी बनवतो, तर बिर्याणीसाठी वरती तळलेला कांदा लागतो. तर तुम्ही तळलेला जेव्हा कांदा करता, तर त्याच्यात किती वेळ जातो?
खूप तेवढा भरपूर कापा वेळ जातो. आणि खूप वेळ जातो ना आणि Yes. तेवढंच तेल त्याच्यामध्ये भरपूर लागतं Right. तळण्यासाठी. तर तुम्ही डिहायड्रेट केलेला कांदा तळा, तुम्हाला जास्त वेळ नाही लागत. हो, हो. लगेच होतो तो आणि तो असा आपला इतका क्रिस्पी लागतो ना, क्रिस्पी तो होत असेल. खूप क्रिस्पी एक्झॅक्टली. होतो. तर कारण त्यात पाण्याचा हो, अवशेषच हो, नाहीये, हो. त्यामुळे ते ते बिर्याणी हाऊस म्हणजे बिर्याणी हाऊस नाही, पण बिर्याणी देणाऱ्या ज्या लेडीज आहेत, स्वतःच्या हो, हो, घरून हो. देतात, तर ते लोकं हे वापरतात. मस्त. हो. आणि आत्ताच एक आय थिंक 15 दिवसापूर्वी फक्त मेथीची भाजी अच्छा. यूएसला गेली. माझ्या वाह! मैत्रीण घेऊन गेली. तिची मुलगी तिकडे राहते आणि तिने स्पेशली मला सांगितलं, की मला मेथीची भाजी काहीही करून मला दे. म्हटलं, अच्छा. "अगं तू तिकडे काय करणार आहेस?" तर ह्याची प्रोसेस कशी आहे भाजीची? आता ही म्हणजे भाजी डायरेक्ट पण आपण आता ही भाजी आता धुण्याची प्रोसेस वगैरे आपण जी घरी नॉर्मल धुतो तसं नसतं. नाहीच. ऍक्च्युली त्यांचं ते हो. सगळं ती धुण्याची एक क्वालिटी वेगळी वाईजच हे केलंय. राइट. धुण्याची एक वेगळी प्रोसेस असते आणि मग ते थोडंसं असंच नॉर्मली त्याचं पाणी निथळून पूर्ण काढावं लागतं बरं. आणि मग मशीनला लावायचं. हं, आणि हं. मशीनला लागल्यानंतर मग नाही, हे नाही. आता ह्याचं ही भाजी बनवताना म्हणजे कसं हे भाजी करायचं? बनवताना कसं माहितीये, की तेच थोडंसं कोमट पाणी घ्यायचं, ओके. त्याच्यामध्ये हां, हां, हां. टाकायचं. मग पुन्हा ती पूर्ववत तुमची भाजी पाहिजे तशी छान. तयार होते. तर मग तुम्ही भाजी करा, ठेपले करा. मस्त. इव्हन चिकनमध्ये मी हो, तर कधी मेथी यूज ऐकलंच करतात. नव्हतं. नाही, नाही करतात. चिकनमध्ये आणि मटणमध्ये ते मेथी चिकन करतात. मेथी चिकन करायला लागलेत. तर वाह! ते मेथी मलाई करा. हो. काहीही मस्त. करू शकता. हा लाल माठ आहे. लाल माठ पराठे. आता सध्या आम्ही पराठे काढलेत. अच्छा. हे बघा. हां, मेथी पराठा, लाल एकदम माठ ओरिजिनल पराठा, वाटतोय. ओरिजिनल. हे सगळे पराठे आम्ही ह्यांच्यापासूनच बनवलेत, ओके. की रेडी टू सो कुक हे अच्छा मिक्स करायचं हो, आणि डायरेक्ट बनवायचं. पराठा बनवायचे. तर सगळ्या भाज्या अशा सुकवल्यानंतर खूप छान हे होतं. हे हं. फक्त दाखवण्यासाठी आम्ही तुम्हाला हे पॅकेजिंग दाखवतोय. पण ह्याचं नॉर्मल पॅकेजिंग वेगळं असतं. ओके. त्याला पूर्ण हवा लागू नये म्हणून ते वेगळं पॅकेजिंग करावं लागतं. बरोबर. हं, तर हं, हं. ह्याला ते सुद्धा आता महत्वाचं हे आहे. प्लास्टिकमध्ये ठेवलंय, तर ह्याला समजा सूर्याची किरणं पडली, तर ते प्रोडक्ट डॅमेज हं. म्हणजे पूर्णपणे ते खराब होतं. तर बरोबर. ती एक काळजी घ्यावी लागते आपल्याला. राइट. आणि आता तुमचे फ्युचरमध्ये पण नवीन प्रॉडक्ट्स येणार हो, आहेत तुम्ही सांगितलं. फ्युचरमध्ये सो आहेत. ते कोणते आहेत? सध्या माझं आत्ता एक मी नवीन जे लॉन्च केलंय, ते चिकू मिल्कशेक पावडर आहे. हो. अ, अच्छा. जी मिल्कशेक पावडर हो. पण आहेत. त्याच्यामध्ये दुधामध्ये मिक्स करायची 2 मिनिटं 2 नाही, एक 10 मिनिटं फ्रीजरमध्ये ठेवायची, मिक्सरला अच्छा. लावायची. तुमचं चिकू मिल्कशेक तयार. छान. मग त्याच्यामध्ये चिकू मिल्कशेक आहे, स्ट्रॉबेरी मिल्क शेक आहे, केळ्याचं आहे, बनाना हं, मिल्कशेक हं, आहे. हं, हं. असे नवीन 3 प्रोडक्ट आलेत आता. हे जिम लव्हर्सला फार उत्तम आहे आणि हो, तसे हो. लहान मुलांना पण फारच हो. चांगलं त्याच्यामध्ये प्रॉडक्ट आहे. साखरेचं प्रमाण कमी असतं कारण फळं ह्याच्यामध्ये आम्ही साखर टाकतो. बाकीच्या प्रोडक्टमध्ये बरोबर. नाही टाकत. मिल्कशेक असल्यामुळे. हो. पण साखर थोडी कमी प्रमाणात असते आणि फळातली जी नॅचरल साखर आहे, जसं आता तुम्ही ह्याचीच टेस्ट ते केली. महत्वाचं. तर ती नॅचरल साखर लोकांपर्यंत आपल्या शरीराला पोषक तत्व मिळावीत म्हणून ते बरोबर. नॅचरल जेवढं पोहोचवता येईल तेवढं आम्ही बरोबर. पोहोचवण्याचं काम करतो. हं. आणि आता आम्ही नवीन प्रोडक्ट लॉन्च करतोय, लवकरच लॉन्च करू. ग्रीन टी आणि त्याचे ग्रीन फ्लेवर. टी. वॉव! जे इथे ठेवलेत आता मी अच्छा. दाखवलाय. तो. हां. हा आहे का? हं. आता ह्याच्यामध्ये ग्रीन टी. हं, ग्रीन टी हं. नॉर्मली वजन कमी करण्यासाठी हो. हल्ली लोकं बरेच वापरायला भरपूर. लागलेत. मी मग पण यूज करते. त्याच्यामध्ये जे फ्लेवर आहेत ते मिंट आणि तुलसी हो, मिंट हो, आहे, हो, लेमन हो. आहे, लेमन ग्रास आणि ग्रीन टी. लेमन ग्रास आणि ग्रीन टी कशासाठी वापरली जाते तर जे एम्प्लॉयी आहेत, जे हं. काम करणारे, दुपारी जेवल्यानंतर त्यांना असं झोप येते भरपूर. हं. तर त्यांनी ती रिफ्रेशमेंट. त्यावेळेला घ्यावी. सगळ्यात छान. उत्तम. आणि मिंट आणि ते सर्दी तापावरती सगळ्यात बेस्ट आहे. हो. ते तुलसी तर आणि आहेच. ते तसं वापरू शकता. तर हा नवीन एक प्रोडक्ट आमचा लॉन्च अच्छा. होईलच आता. बरं. सो ही जी प्रोसेस आहे सोर्सिंग टू देन डिहायड्रेट हं. आणि देन पॅकेजिंग पर्यंत जाईपर्यंत ती काय प्रोसेस आहे आणि तुम्ही त्याच्यात फ्रेशनेस आणि जो क्वालिटी मेंटेन आणि फ्रेशनेस ते कसं पहिलं तुम्ही आपला जो मेंटेन करताय? कच्चा माल असतो ना, जो मुंबईमध्ये मिळणं फार कठीण असतं. हं, कारण हं, आपल्या हं. मुंबईचं जे बाजारपेठ आपण जेव्हा बघतो, तर तिथे अ, चांगल्या गुणवत्तेचा माल मिळवण्यासाठी आपल्याला तिथे जाऊन उभं राहायला लागतं पहिली बरोबर. गोष्ट, हो. की त्यातला कुठला चांगला आहे ते आधी व्यवस्थित
ते अभ्यासाने येतं, लगेच येत नाही. की तुम्ही 10 वेळा तुम्ही ते जाऊन बघितलात की त्या माणसाला पटलं की हा माणूस नेहमीचा आहे. हा, मी करतो जाऊन. तिथे जाऊन करतो. आणि एकदा व्यवस्थित ओळख झाली की मग ते डोळे झाकून आपल्याला पाठवतात की व्यवस्थित पाठवतात. आणि कुठल्या वेंडर कडून ते घ्यायचं आणि वेंडर कडून घ्यायचं, कुठल्या शेतकऱ्याकडून घ्यायचं. म्हणजे असे महाराष्ट्रातले बरेचसे हे आहेत, वेगवेगळे ठिकाणं आहेत. तिथूनच चांगला माल येतो हे आपल्याला माहिती आहे. मुंबईच्या तुम्ही बाहेर गेलात ना की तुम्हाला चांगली सकस आहार मिळतो. पण मुंबईमध्ये जर मी आतापर्यंत जो अभ्यास केलाय तो वाशी ते आपलं चर्चगेट पर्यंत जेवढे बाजारपेठ बघितलात ना की तुम्हाला असं वाटतं की आपण इथलं आपण खरंच चांगलं खातोय का, असा प्रश्नच पडतो की खरंच ती गुणवत्ता आपल्याला मिळते का. पण तुम्ही कल्याणच्या पुढे जा, विरारच्या पुढे जा, तर ती मातीचा एक वेगळा सुगंध असतो आणि ते खरोखर ते चांगले नॅचरल पद्धतीने तयार करतात, ते शेतीत पिकवतात तसे. हायब्रिड गोष्टी ते नाही युज करत. किंवा नॅचरल जेवढं असेल. नॅचरल. आता बरेचसे लोक त्याच्यात उतरले. जसं आता मध्ये आंब्याचा प्रकार झाला होता बघा की ते इंजेक्शन देऊन पिकवले जायचे आणि ते इव्हन कलिंगड सुद्धा तसेच फवारे मारायचे. ते आता लोकांना पण कळायला लागले की आपली आंब्याची चव बाहेर चुकीची जाते. तर ते आता परत आलेत ते. हे छान झालं. परत आलेत ते. तर ते कुठून माल कसा मिळतोय ना ते आधी शोधायला लागतं. आणि मग नंतर मग तो कच्चा माल आल्यानंतर मग त्याच्यावरती प्रोसेस असते. मग ती प्रोसेस करताना एक वेगळी पद्धत असते. म्हणजे त्या पद्धतीने जावं लागतं की आपण घरी आणते आणि धुतलंय वगैरे आणि ते कसं, तसं नाही. तर त्याची एक पद्धत असते. त्या पद्धतीने तसं काम करायला लागतं. तरच तुमची क्वालिटी मेंटेन होते. बरोबर. ती गुणवत्ता आपण द्यायचं म्हटलं तर ती गुणवत्ता टिकवावी लागते. ते महत्वाचं आहे. आणि क्वालिटीमुळेच तुम्ही जो फोकस ठेवलाय क्वालिटीवर, बरोबर, त्यामुळेच ते मला असं वाटतं फार पुढे जात आहे प्रॉडक्ट तुमची. दाद दिली पाहिजे लोकांची की रुचिता फूड म्हटल्यानंतर मला चांगला माल मिळणार आहे, एवढं त्यांचं मला इतकं भरभरून प्रेम मिळतं ना की मला आता असं वाटत नाही की थांबावं कुठे, की आणखीन पुढे 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 जावं. इतकं सहज होतंय ते, सहज. आणि समोरून फोन येतात. मला असे जास्त मेहनत घ्यावी लागत नाही. एक्झिबिशन्स वगैरे करतेच. एक्झिबिशन हा पार्ट आहे, कारण लोकांपर्यंत पोहोचण्याचा तो एक B2B म्हणा किंवा B2C जे हे प्रकार असतात, तर ते असावेच, कारण ते गरजेचे आहेत. लोकांना कळणार कसं आपण काय बनवतोय. बरोबर. तर त्याच्यामध्ये ते जातात ते. मग हे ऑनलाईन तुमचं सेलिंग आहे की? ऑनलाईन अजून आम्ही चालू नाही केलंय. ओके. म्हणजे व्हॉट्सअपवरती वगैरे तुम्ही ठीक आहे, ऍडव्हर्टायझिंग जे काही नॉर्मल इंस्टाग्रामवरती आणि फेसबुकवरती जातात तेच. पण ही माउथ टू माउथ पब्लिसिटी भरपूर म्हणजे अगोदरच लोकांपर्यंत पोहोचली आहे. राईट. मी तुम्हाला एका बिझनेस एक्सपो मध्ये बघितलंय. तुमचा स्टॉल. राईट. सो आता एक असा प्रश्न आहे की महिला उद्योजिका म्हणून बरेच चॅलेंजेस फेस करावे लागतात असं मला वाटतं. सो तुम्हाला ते चॅलेंजेस फेस करावे लागले का आणि त्यावर ओव्हरकम कसं केलं? जसं मी मगाशी म्हटलं, व्यवसाय हा माझा फंडा नाहीये. म्हणजे मी व्यवसायात उतरेन असं मला कधीही वाटलं नाही. पण जेव्हा आपण व्यवसायात उतरतो तर त्याच्यात खाचखळगे असतात कुठल्याही प्रकारे. तुम्ही कुठल्याही याच्यामध्ये जा. मग पैशापासून ते तुमच्या प्रोडक्शन करण्यापासून सगळे चॅलेंजेस होते. सगळे चॅलेंजेस. इव्हन आपले एम्प्लॉईज असतात ते पण मोठा चॅलेंज असतो. जर तो टिकला नाही तर काय होणार आपलं. सो तो एक वेगळा चॅलेंज असतो. ते हे प्रत्येकाला येतात, प्रत्येकाला, म्हणजे सगळ्याच बाबतीत. पण तिथे तुम्हाला डगमगून जाता कामा नये की आता काही होणार नाही. पण सुरुवातच अशी केली आणि तुम्हाला क्लायंट्स असे मिळत गेले की नाही आम्हाला हवंय ते. सो तुम्हाला त्या प्रोसेसमध्ये पुढे पुढे तुम्ही जात राहिले असं मला जात राहिले. ते एक सुदैवाने चांगल्या गोष्टी घडल्या की लोकांना ते आवडत गेलं. आणि मी बऱ्याच लोकांना ओळखतही नाही आजही ओळखत. आता तुम्ही जसं म्हणाला की इंडस्ट्री बद्दल तुम्हाला काहीच माहिती नव्हतं, तो पण एक चॅलेंजेस आहे असं मला जाणवतं. म्हणजे त्याच्यामध्ये पडल्यानंतर आपल्याला त्यातल्या खूप म्हणजे वाईट गोष्टी कळतात आपल्याला, की वाईट गोष्टी कळल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की आपण घाबरून जातो पटकन की बापरे हे होणार आहे की नाही करू शकत आहे आपण. कारण आपण काही मिडल क्लास मेंटॅलिटी असते की नाही आता पुढे जाणं कठीण आहे,
त्यापेक्षा आपण इथे थांबूया. एक क्षण विचार येतो. पण मग विचार करतो की हे आता एवढं सगळं केलंय आपण, त्याचं काय करायचं? मग ते कुठेतरी आपल्याला सांभाळायला पाहिजे. मग ती एक ऊर्जा वेगळी येते आपल्याला, की समोरचा माणूस आपल्याकडे प्रोडक्ट मागतोय. ज्या दिवशी असा विचार करतो ना, की आता बंद करायचंय, मला नकोय, आता नाही जमत आहे. पण त्याच वेळेला तो कोणीतरी फोन करतो, की अहो तुम्ही हे पाठवणार का? तुम्हाला जमेल का? आणि ते एक बळ मिळतं. हा, ते बळ मिळतं. आणि हे सगळं लोकांवरती आहे, की 100 लोक, म्हणजे आता मुंबईमध्ये तर प्रचंड लोक आहेत. म्हणजे आता बाहेरच्या पेक्षा मुंबईमध्ये आपली माणसांची जास्त वर्दळ आहे. पण त्याच्यामध्ये तो ग्राहक मिळणं पण कठीण आहे. पण तो ग्राहक आपला आहे त्याच्यामध्ये सुद्धा, सगळ्या कम्युनिटीमध्ये सुद्धा आपला एक ग्राहक वेगळा आहे. हे खूप मोठी गोष्ट आहे. आणि जिथे जिथे पोचले ना, की मला ते एक फार हे वाटतं, की जिथे जिथे माझं प्रोडक्ट पोचलंय ना, त्या एकाही माणसाने अशी मला कंप्लेंट दिली नाहीये, की तुमचं प्रोडक्ट चांगलं नाहीये किंवा मला काहीतरी वेगळं बनवून द्या. असं नाही. जे देतोय ते त्यांना तिथे आवडते. बरोबर. तर ती एक काय म्हणतात, जशी गुणवत्ता टिकवण्याचा जो मी प्रयत्न केलाय तो ते एक आणि त्यामुळेच ते मला असं वाटतं कस्टमर परत रिटर्न येतात परत येते. तो जात नाही, तो परत येतोय. एक्झॅक्टली. कॉम्पिटिटिव्ह मार्केट आहे, म्हणजे सगळीकडे कॉम्पिटिशन झाली आहे. तर यात तुम्ही तुमचा व्यवसाय कसा वेगळा ठेवता, किंवा कुठल्या दृष्टिकोनातून तुम्हाला असं वाटतं की मी आता या कॉम्पिटिटिव्ह मार्केटमध्ये मला जम बसवायचंय किंवा तो कॅरी फॉरवर्ड करायचंय, कन्सिस्टंट राहायचंय, तर त्या बाबतीत काय सांगाल? कॉम्पिटिटिव्ह मार्केट आहेच. तुम्ही प्रत्येक क्षेत्रात जा, तिथे भरपूर आहे. आणि आता तर भरपूर जण उतरतात. रेडी टू कुक मध्ये आणि रेडी टू आरटीसी आणि आरटीई असे 2 प्रकार असतात. बरं. रेडी टू कुक आणि रेडी टू ईट. हो. ते ह्याच्यामध्ये तर आता मोठ्या मोठ्या ब्रँडच्या कंपन्या पण उतरल्या. आम्ही बनवलेला माल साधारण 5-6 मैत्रिणी जर पिकनिकला जात आहेत किंवा बाहेरगावी जात आहेत, तर ते घेऊन जातील. पण ते बघून आता मोठे मोठे ब्रँड पण आलेले आहेत. तर ते तर आहेच, कारण ते ऑलरेडी ब्रँड आहेत म्हटल्यानंतर लोक विचार करतात, की अरे ह्या ब्रँडचा मला इतका स्वस्त माल मिळतोय, तर ते लोक तिकडेच जातात. पण त्याच्यामध्ये सुद्धा काय म्हणतात, ते 100रातले 10% लोक असतात ते आपले असतात. बरं. तर त्या लोकांना टिकवण्याचं काम माझ्याकडे असतंच ना, की मला त्या लोकांना टिकवायचं आहे. तर त्याच्यामध्ये माझ्या ऍडव्हर्टाईज तर असतातच. पण मी चांगलं काही देऊ शकते, याच्या पलीकडे मी आणखीन काही देऊ शकते का? मग त्याच्यावरती आमचा रिसर्च चालू असतो, की मी आणखीन काय वेगळं देऊ शकते. जसं आपण काय म्हणतात, पुस्तकाला वेगवेगळे कव्हर लावतो, ती चांगल्या पद्धतीने कशा पद्धतीने प्रेझेंट करू शकतो. प्रेझेंटेशन एक वेगळा म्हणजे कस्टमर फीडबॅक किंवा कस्टमरचे काही सजेशन्स असतील तर ते तुम्ही कुठल्या दृष्टीने घेता, किंवा तुमच्या सर्व्हिसमध्ये, प्रोडक्शनमध्ये काय चेंजेस करता? कस्टमर असा पण फीडबॅक घेऊन येत असेल की नाही, हे नाही पटलं हे प्रोडक्ट, किंवा असे कस्टमर तुम्ही आहे म्हणतात की तो बॅक टू बॅक येतोय, बट निगेटिव्ह हे आलं तर मग तुम्ही निगेटिव्ह अजून तरी नाही आले. चेंजेस काय करतात? अजून तरी आले नाहीयेत देवाच्या कृपेने. पण पुढे आले तर मग त्याच्यामध्ये काही चेंजेस आम्ही करू शकतो. हे महत्वाचं आहे, कारण ते चेंजेस करणं गरजेचं आहे. एक्झॅक्टली. खूप गरजेचं आहे. कारण त्यांना काय चव हवी आहे ती वेगळी असते. जसं आम्ही त्याच्यामध्ये आम्ही आणखीन एक ऍडिशनल काम सुरू केलंय, की बाहेरगावी जाणारी मुलं असतात, बाहेरगावी जाणारे, तिथे राहणारी लोक आहेत नोकरीसाठी, किंवा पिकनिक ट्रेकिंगला जाणारी लोक आहेत. त्यांना प्रत्येक वेळेला बाहेरचं खाणं परवडत नाही. बरोबर. महाग तर असतं, पण तुमच्या चवीमध्ये तो फरक पडतो. परत ती क्वालिटी, तो एक भाग वेगळा असतो. तर तुम्ही तुमचं जेवण, आता तुम्हाला आमचं नाही आवडत आहे, तर तुम्ही तुमचं जेवण आणा, तुम्हाला आम्ही डिहायड्रेट करून देतो. अच्छा. म्हणजे समजा पावभाजी आहे, बिर्याणी आहे, कुठलाही पावभाजी सुद्धा? हो, कुठलाही पदार्थ तुम्ही जेवण जे करताय ते तुम्ही पूर्णपणे सुकवून ते तुम्ही पॅकिंग घेऊन जा. म्हणजे समजा पावभाजी केली, बरोबर, आणि ती आम्ही डिहायड्रेट पॅक करून तुम्हाला दिली. तुम्हाला जेव्हा करायची असेल थोडंसं पाणी मिक्स करा आणि गरम करा. ओव्हन तर प्रत्येक हॉटेलमध्ये असतात. गरम करा, थोडंसं बटर टाका आणि खा. तुम्हाला बाकीचं काही करायची गरज नाही. बिर्याणीचंही तसंच आहे. डाळ असते, नॉर्मल डाळ आपण करतो, त्याच्यात फक्त पाणी टाकायचं, गरम करायचं, झालं. छान. सगळे पदार्थ भारतातले
तिकडे राहणारे लोक जे आहेत ना म्हणजे तुमची डिहायड्रेट हीच प्रोसेस एवढी युनिक आहे हो की मला वाटतं ही फार पुढेपर्यंत जायला हे फार उत्तम आहे. हा आणि प्रत्येकाला गरज आहे. म्हणजे आता मला वाटतं लोक आता भारतातलेच पदार्थ तिकडे नेऊन परदेशात खातायत. हो 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 कारण तिकडे तिकडे तर त्यांचं वेगळंच कॉन्सेप्ट असतो जेवणाचा. हो तर तो इथले इथले तो नेणारे आपल्याला काही दिवस हो पडतो पण नंतर आपल्याला नंतर आपली आपल्या जी जेवणाची हो आठवण येते. आपल्याला जी सवय असते ना एक्झॅक्टली जेवणाची, सवय आपण असते. किती हॅबिच्युअल असतो हो आपण त्याच बाबतीत की हो नाही हो हे हो वरण भात असं. पण ते एकदा जरी खाल्लं तरी ते तृप्त असतो ना आपण हा इतकं खूपच. सुंदर. तसंच असतं ते. सो हे फ्रुट्स, व्हेजिटेबल्स आणि प्रत्येक पदार्थ सुद्धा तुम्ही डिहायड्रेट डिहायड्रेट करून करून देऊ देतो. शकता. फळं जसं आपण तुम्हाला मी जसं सांगितलं, तर प्रत्येक फळं ॲज अ स्नॅक्स म्हणून तुम्ही घेऊन जाऊ शकता. तर प्रत्येक फळं काय हम्म. आपण किलोच्या किलो उचलून घेऊ नाही शकत. नाही. खूप हलके आणि असतात मला हो वजनाने मी तेच म्हणत होते हलके. आणि तुम्ही जेव्हा न्या तुमचे काय म्हणतात प्रवास करताना जेवढी एनर्जी जाते, ती तुमच्या एका एक्झॅक्टली. बाईटमध्ये हो तुमची हो. एनर्जी परत येते. फ्रुट्सच्या बाबतीत आहे. तर ते तसं तुम्ही वापरू शकता असं. कुठेही जाताना कॅरी करा, उत्तम आहे. तुमच्या बॅगेमध्ये ठेवा आणि कसंही खाऊ शकता. आणि मला तर लहान मुलांसाठी प्रचंड आवडल्या या गोष्टी म्हणजे फ्रुट्सच्या बाबतीत. हो. कारण फार खायचंच नसतं त्यांना लहान नाही, मुलांना. नाही. त्यांना खायचं नसतं कारण त्यांना आणि हे आपण थोडं क्रिस्पी असल्यामुळे पिझ्झा ती आणि मजा पण बर्गरच्या येते. सवयी लावलेल्या आहेत हो. ना, त्यामुळे खायचं नसतं. हे बरोबर आहे. आणि आता नवीन मुलं जी बिझनेस करू पाहतात किंवा ज्यांना इच्छा आहे काहीतरी करायचं, काहीतरी आयडियाज असतात, पण प्रॉपर गाईडन्स असा मिळत नाही. त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल? काही एखादी ट्रिक किंवा काही सजेशन? कोणता बिझनेस करायचा किंवा एखाद्याला पटकन क्लिक होतो, की मला ह्याच्यामध्ये काम करायचंय. हं. कुठलाही बिझनेस. मग तो आता जास्त करून फूडमध्ये लोकं जास्त यायला लागलेत. हो, हॉटेल हो, भरपूर हो, निघायला हो. लागलेत. पण असे बरेचसे हे आहेत म्हणजे तुमच्या साध्या फोटोग्राफीमध्ये घ्या, त्याच्यामध्ये पण किती वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत. भरपूर. तर एकदा एखादी गोष्ट आवडली ना, तर त्याची कास सोडू नका. त्याच्यामध्ये कन्सिस्टंट कितीही राहायचं. चॅलेंजेस एक्झॅक्ट. आले, तरी तुम्ही ते ठीक आहे माझ्याकडे काही नाहीये आता. आत्ताचं आणि तेच हां, पेशन्स नाहीयेत. पेशन्स काही हं, नाहीये. हा जो विचार आहे ना, तर नाही आहे माझ्याकडे, पण ते हं. काही दिवसांनी माझ्याकडे येणार आहे. ही जी ओढ असते ना, ती ओढ तुम्हाला टिकवून ठेवते. तेवढं पॅशन पाहिजेच. पॅशन पाहिजे, की होणार नाही कसं? व्हायलाच पाहिजे. हा छान. जो विचार असतो ना, तो आपल्याला खूप जिवंत ठेवतो. हो, खरंय, खरंय. आणि मग आपण काम करायला लागतो. तेवढ्याच ताकदीने काम करतो. आणि एकदा सवय झाली ना कामाची आपल्याला, की तुम्ही कामामध्ये इतकं व्यग्र होता ना, की हं, तुम्हाला कळत नाहीये, की आपण काय करून बसलोय. हं. आणि त्याचा जेव्हा रिझल्ट येतो आपल्याला, ते एक वेगळंच वातावरण तयार होतं. बरोबर. तर ती आणि आताची मुलं खूप हुशार आहेत. हं, म्हणजे हं. आमच्या पिढीची तेवढी नव्हती. पण अच्छा. आताची जी पिढी आहे ना, प्रचंड हुशार आहे. त्यांच्याकडे म्हणजे 2 मिनिटाला उत्तरं असतात. हं. त्याचं उत्तर तयार असतं. त्याच्यामध्ये काय करायची बरोबर. हे आहे हो. त्यांच्यामध्ये लगेच ती तेवढा स्मार्टनेस आहे. स्मार्टनेस आहे. एक्झॅक्टली. आणि त्यांनी जरूर उतरावं. कारण आता बरेच बिझनेस आलेत. मार्केटमध्ये भरपूर बिझनेस आलेत. बरोबर आहे. फक्त हो, तेच कॉम्पिटिटिव्ह फारच एखाद्या झालंय आता. गोष्टीवर काम करायचं ठरवलं ना, तुम्ही अर्धवट सोडू नका. त्याच्यावर करत राहा. कधीतरी उत्तर पण मिळतं. आता असं होतं की नाही काहीतरी युनिक पाहिजे. आपलं काहीतरी वेगळं असलं पाहिजे. युनिक असं काही नसतं. सो त्यात थोडी आपण थोडंसं गोंधळ होतो. छोटंसं उदाहरण घ्या. तुम्हाला साधं लोणचं बनवायचं. बरोबर. पूर्वीच्या आजी ज्या बनवायच्या, ती चव आत्ता नाहीये. हं. खरंय. त्या आजीची चव आणा ना तुम्ही तुमच्या ह्याच्यात. तेच युनिकनेस आहे तेच पूर्ण. युनिकनेस आहे. एक्झॅक्टली. कारण पूर्वीचे जे लोक साधं मोदक जे बनवतात, कितीतरी मोदक मिळतात. हो, मोदकच्या हो, हो, हो. फॅक्टऱ्या सुरू झाल्यात. पुरणपोळीच्या फॅक्टरी हो. सुरू झाल्यात. तर त्याच्यामध्ये तुम्ही पूर्वीची जी चव आहे ना, ती तुम्ही त्याच्यामध्ये उतरवा. कारण आजीच्या हाताला जी चव होती, त्याही आधीच्या काळातली जी चव होती, ती आत्ता नाहीये. नाहीये. ती चव तुम्ही आणायचा प्रयत्न करा. त्या चवीला जर समोरचा माणूस नाही उभा नाही राहिला ना, हो. हे खरंय. तर ते ते फार गरजेचं आहे. हं. आणि मुलांना आपण आता पूर्वी आपल्याला कसं आजी, आई ह्या शिकवत होत्या. हं, हं. म्हणजे त्यांचं जेवण वगैरे सगळं आणि ते आपण बनवता आपल्याला ते लक्षात येत होतं आणि आपल्याला ती सवय लागलेली होती. पण आपण पुढच्या पिढीला शिकवतो का ते जेवण करणं? हं, हं. नाही शिकवत. कारण त्यांना त्यांचे शिक्षण आहे, इतर क्लासेस आहेत, बरेचसे ते हं, पण बिझी हं. आहेत.
पण त्यांना एखादी गोष्ट जरी शिकवली ना, की हे घरी बनवलेलं आहे आणि त्याला स्वतः बनवलेलाचा जो आनंद असतो ना, तो वेगळा, त्याच्यातून तो पॅशनेट होतोच होतो, 100% होतो. बरोबर आहे. तर ह्या होत्या रुचिताताई, ज्यांनी आपल्याला त्यांच्या बिझनेस बद्दल आणि नवीन नवीन काही कल्पना, ज्यांना नवीन बिझनेस करू पाहतायत त्यांच्यासाठी त्यांनी बऱ्याच काही टिप्स आणि ट्रिक्स दिल्यात. तर रुचिताताई, तुमचे खूप खूप आभार. तुम्ही आम्हाला इथे वेळ दिला, वेळ काढून आलात, त्यासाठी खूप खूप आभार. आणि असंच पुढे जात राहा आणि आम्हाला तुमचा ब्रँड खूप मोठा व्हावा अशी खूप खूप इच्छा आणि खूप सदिच्छा तुम्हाला. धन्यवाद. आणि खरंच छान, मला खूप बरं वाटलं आणि माझ्या प्रत्येक प्रोडक्टचं तुम्ही कसं निरूपण करतात तसं मला सांगायला संधी मिळाली इथे. आणि लोकांपर्यंत ते लवकर पोहोचेल. येस, नक्कीच. रुचिताताई यांचा आपण खाली डिस्क्रिप्शन मध्ये त्यांचा फोन नंबर देतोय. तुम्ही त्यांना व्हॉट्सअप करून त्यांचे सगळे प्रोडक्ट्स घेऊ शकता, ते पण 10% डिस्काउंट मध्ये. एनपी क्रिएशन्स आणि रुचिता फूड्स यांच्याकडून तुम्हाला 10% डिस्काउंट मिळतोय. तर खरेदी करा. एनपी क्रिएशन आणि रुचिता फूड्स यांचं टायअप होऊन त्यांच्यासाठी एक कोड तयार केलाय, ज्याचं नाव आहे NPRF10. सो हा यूज करा आणि नक्की खरेदी करा. सो थँक्यू सो मच. खुश रहा, सुरक्षित रहा, स्वस्थ रहा आणि आमचा परत नवीन एक पॉडकास्ट बघत राहा. थँक्यू.